नमस्कार. माझ्या गोष्टीचं नाव आहे प्रतिध्वनी. एक डोंगराचं वर एक गाव होतं. त्या गावामध्ये 10-12 वर्षाचा मुलगा राहत होता. तो अतिशय हट्टी होता, खोडकर होता. तो आईला सारखा त्रास देतो. आणि एकदा तर त्याने आईला हट्ट केला, पण आईने तो काही हट्ट पुरवला नाही. त्यामुळे त्याने रागाने आईला बोलला, मला तू आवडत नाहीस. एकदा नाही तर असं तो 3 वेळा आईला बोलला. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आई रागवेल, मारेल, म्हणून तो घरातून बाहेर निघाला आणि एका डोंगराजवळ गेला. आणि त्या डोंगरालाही ओरडून त्याने तेच सांगितलं, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. आणि तसाच प्रतिध्वनी त्या डोंगरातून आला. आणि डोंगर म्हणाला, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. मुलाला आश्चर्य वाटलं. तो घाबरला आणि तिथून पळत तो घरी आला. आणि आईला सांगितलं, आई आई, त्या डोंगरातून एक दुष्ट मुलगा मला तू आवडत नाहीस असं 3दा बोलला. आईच्या लक्षात आलं आणि आईने त्या मुलाला त्या डोंगराजवळ नेलं. आणि आई म्हणाली, तू असं 3 वेळा बोल की मला तू आवडतोस. मुलगा त्याप्रमाणे बोलला, मला तू आवडतोस, मला तू आवडतोस, मला तू आवडतोस. त्याचप्रमाणे त्या डोंगरातून आवाज आला, मला तू आवडतोस असं 3 वेळा आवाज आला. मुलगा खूप खुश झाला. तेव्हा आई म्हणाली, जसं तुम्ही इतरांशी बोलता, वागता, त्याप्रमाणेच दुसरेही तुमच्याशी वागत असतात. म्हणून आयुष्यात कधीही बोलताना, वागताना विचारपूर्वक वागले पाहिजे. नाहीतर आपले आयुष्य हे एक प्रतिध्वनी आहे. माझी गोष्ट ऐकल्याबद्दल धन्यवाद.